अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान लाभो ही स्वामींचरणी प्रार्थना. आजचा आपला विषय आहे नवऱ्याला वशमध्ये कसे करायचे, ते फक्त मॅनिफेस्टेशन टेक्निक वापरून. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये केल्यानंतर अनुभवही मला सांगा. नमस्कार बहिणींनो. कधी कधी असं वाटतं की आपण एवढं प्रेम करतो आपल्या नवऱ्यावर, त्याला किती समजून घेतो, घरासाठी जीव तोडून सटतो, पण तरीही आपल्या नवऱ्याचं आपल्यावर लक्ष कमीच असतं. असं होतं का तुमच्याकडे पण? कधी त्याचं वागणं बदलतं, कधी दुर्लक्ष वाटतं आणि आपण कुठेतरी एकटं पडल्यासारखं वाटतं. म्हणून आज मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, जी तुमच्या आयुष्यामध्ये 100% नाही तर 1001% बदल घडवून आणू शकते. मॅनिफेस्टेशन म्हणजे मनाने घडलेलं वास्तविक आयुष्य. हो, तुमचं नातं, प्रेम आणि तुमच्या नवऱ्याचं मन पुन्हा जिंकण्यासाठी हे तंत्र अतिशय प्रभावी आहे. तुम्ही सर्वांनी नक्की एकदा करा. तर हे काय करायचं? तर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर कसे करायचे, चला तर जाणून घेऊया. पहिल्यांदा मनात स्पष्ट इच्छा धारण करा की तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडून काय हवं आहे. मनापासून ठरवा. म्हणजे तो मला आदर देतो, तो माझ्यावर प्रेम करतो, तो माझं ऐकतो, समजून घेतो. हे सकारात्मक वाक्य तुम्ही रोज मनाशी बोलू शकाल. जणू हे सर्व घडतच आहे असे अनुभवा. डोळे बंद करून दिवसातून 2 वेळा त्याचा चेहरा, त्याचं प्रेमळ वागणं आणि तुमच्या दोघात इतक्या दिवस थांबलेले संवाद, ते तुमचं कौतुक करतात, हे सगळं मनात पहा. जसं सिनेमाचं स्वप्नच पाहत असतो ना, तसंच त्याने तुमचं नातं मनात निर्माण होईल. आणि हो, तुमचे कोणीही आराध्य दैवत असतील, जसे मी स्वामी समर्थांना माझे आराध्य दैवत मानते, तर मी स्वामींना नेहमी प्रार्थना करायची, धन्यवाद स्वामी, माझं नातं सुंदर बनवलं. धन्यवाद ब्रह्मांड नायका, माझा नवरा प्रेमळ झाला आहे, आधीच घडला आहे असं समजून मनोमन त्यांचे आभार मानत राहिले. आणि ही भावना खूप शक्तिशाली असते. नकारात्मक विचारांपासून दूर राहतो. तो तसाच आहे, असाच आहे, तो कधी बदलणारच नाही, असे विचार मनात अडथळा निर्माण करतात. त्याऐवजी प्रत्येक वेळी मनात सकारात्मक विचार करा. माझं नातं सुंदर आहे, माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. हे वाक्य सतत बोलत राहा. हे रोज तुम्ही 21 दिवस न चुकता करा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसातून 2 मिनटं किंवा 5 मिनटं हे व्हिज्युअलायझेशन आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन करा. साथीला स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा आणि त्यांचे आभारही माना. मॅनिफेस्टेशनचे खूप फायदे आहेत, जेणेकरून मनातील विचारांमुळे वास्तव्य घडण्याची क्षमता वाढते. नवऱ्याचं मन तुमच्याकडे आकर्षित होतं. तुमचे जे थांबलेले संवाद आहेत ते पुन्हा सुरू होतात. नात्यातील तणाव कमी होतात आणि आत्मविश्वास वाढतो. बरेच लोकांचे घटस्फोटापर्यंत गेलेले निर्णयही त्यांनी मागे घेतलेले आहेत. तसंच तुमचं प्रेम, तुमचं अस्तित्व पुन्हा नव्याने जागृत व्हावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते. तर बहिणींनो, हे मॅनिफेस्टेशन तंत्र म्हणजे कोणती जादू नाही, पण तुमचं मन आणि ब्रह्मांड यांच्यातील एक गुप्त सांगड आहे. तुम्ही मनाने ठरवलं तर तुमचं प्रेम फुलू शकतं, तुमचं नातं जोडून पुन्हा फुलू शकतं. स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने तुमचा संसार आयुष्यभर सुखाचा जाओ, भरभराटीचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. ज्या कोणाला ह्या काही अडचणी असतील त्या तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ सेंड करा आणि मला कमेंटमध्ये त्यांचा अनुभव नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.